आज मी तुम्हाला ओल्या काजूची उसळ करून दाखवणार आहे। त्यासाठी मी ह्या काजूच्या बिया घेतल्या, त्या आपण जरा गरम पाण्यामध्ये उकळून घेऊया, म्हणजे वरचा तो चीक असतो ना, तो काजूच्या बियांचा तो निघून जाईल। आता ह्या मी बिया उकळून घेते। आता आपण वाटणाची तयारी करून घेऊया। टॅमॅटो मी घेतला आहे, त्यासाठी कांदा घेतला आहे, ओलं खोबरं घेतलं आहे, ओल्या खोबऱ्याचा जो वरचा काळपट भाग होता तो मी काढून घेतला आहे। कोथिंबीर घ्यायची थोडीशी, बाकीची कोथिंबीर नंतर टाकण्यासाठी वरतून टाकण्यासाठी ठेवायची। मिरच्या घेतल्या, 2 मिरच्या घेतल्या, 2 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आणि थोडासा आल्याचा तुकडा घेतला। आता आपण हे वाटण करून घेऊया। आता मी हे वाटण वाटून घेतलेलं आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। आपण नेहमी जशी फोडणी करतो तशीच करायची। त्यासाठी मी ह्याच्यामध्ये थोडंसं मोहरी टाकून घेते। ते टाकून घेतलेलं होतं मी आधी, तर त्यामध्ये मी मोहरी टाकले। आता मोहरी जरा तडतडली की त्यामध्ये आपण हे वाटप काढून टाकून देणार। त्याच्यामध्ये हे केलेलं आहे वाटण ते। आता मोहरी तडतडले, आता थोडंसं मी त्यामध्ये हिंग टाकते आणि नंतर मग हे आपण जे वाटण केलेलं आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकून द्यायचं। ज्याप्रमाणे तुम्ही वाटण टाकू शकता। आता हळद आहे ती नंतर टाकायची। हळद आणि मसाला कमी प्रमाणात टाकायचा, जास्त तिखट करायचं नाही। काजूची जी ओल्या काजूची जी गोडसर चव असते ती मग आपल्याला जाणवणार नाही, सगळी भाजी तिखट होऊन जाईल। मग मसाल्याचं प्रमाण कमी ठेवायचं भाजीमध्ये। आता आपलं हे जे वाटण आपण टाकलेलं होतं त्यामध्ये मसाला हळद टाकून आपण त्याला तेलामध्ये थोडंसं असं परतून घेतलं आहे। मी ठेवलेलं उकळायला, ते उकळतं पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं, म्हणजे आपल्या भाजीला चांगली तरी सुटते। आता हे पाणी मी टाकलं ह्याच्यामध्ये आणि मग लवकर उकळी येते, भाजी आपली लवकर शिजली जाते। आता ह्याला चांगली उकळी आली आपल्या रश्श्याला। आता त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून देऊया आणि चवीपुरतं आपण थोडंसं गूळ टाकतो, म्हणजे आपल्या भाजीला चांगली चव येईल। आता आपल्या ह्या रश्श्याला चांगली उकळी आले। आता आपण ह्या ज्या सोलून घेतल्या होत्या बिया त्या आपण ह्याच्यामध्ये टाकणार आणि थोडा वेळ शिजून देणार त्यांना। रस्सा आटेपर्यंत आपण त्यांना शिजवणार बियांना। रस्सा आटला की मग आपण बंद करणार, मग आपली उसळ तयार होईल। आता हा आपला रस्सा चांगला आटला आहे, हे बघा। आता हे आपल्या बिया पण चांगल्या शिजल्यात। आता आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊया। तुम्ही ओलं खोबरं पण टाकू शकता त्याच्यावर, ओलं खोबरं खाऊन टाकू शकता त्याच्यावर। आता हे गॅस बंद करून घ्यायचा आपण आणि आता आपली तयार आहे खाण्यासाठी ओल्या काजूची उसळ। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।